आज या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार विकासजी ठाकरे, आपले माजी आमदार सुधाकररावजी कोळे, आपल्या महानगराच्या माजी महापौर मायाताई उनादे, आपले कर्तव्यदक्ष आयुक्त अभिजितजी चौधरी, आपल्या ऍडिशनल कमिशनर वैष्णवी बी, आपल्या साधनाताई बर्डे, नरेशजी बर्डे, विक्रमजी वाघवंशी, गिरीजी देशमुख, सुशीलजी मौर्य, परिताताई फुके, दर्शनीताई धवळ आणि या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत. मलाही थोडा महानुभाव पत्राचा एक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जायचं असल्यामुळं मी विकास मला स्वतः फोन केला की तुम्ही लवकर पोहोचा, लोका ठिकाणी भेटून दोघंही झालो. खरं तर आज या प्रभाग 12 मध्ये मायाताई उनादेने जी मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केली होती, ती मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमच्या आयुक्तांनी, आमच्या विकास भाऊनी जी मागणी केली होती त्या तिघांच्या मागणीला आज मूर्तरूप आला आहे. आणि आज या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन झालं आहे. मला असं वाटतं की पुढचे 3 महिन्यात रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर कार्यकारी व्यवस्था एक कॉन्ट्रॅक्टर आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? ठीक आहे, कोणी असेल 3 मध्ये सांगतो जाऊ द्या. देवेंद्रजींनी माझ्या त्या पत्रावरती सही केली आणि मी आपल्या आयुक्त महोदय आपलं मनापासून धन्यवाद करते की आयुक्त महोदयांना जे काम मी अंदाजन 6-7 काम होते त्या पत्रामध्ये साहेब, पण तुम्ही त्याच्यात कटाप केला. आपण बोलले की मायाताई तुम्ही सांगा हे 5-6 कामं तर मी एवढे देऊ शकत नाही, पण महत्त्वाचं जे काम असेल ते तुम्ही सांगा, मी ते करून देईन. सगळ्यात पहिलं काम हा रस्ता मी आयुक्त महोदयांना सांगितलं की हा रस्ता खूप अतिशय गरजेचा आहे आणि हा रस्ता तुम्ही साहेब करा, बाकी कामं तर होईल, पण ह्या रस्त्याची खूप गरज आहे. कारण की ह्या रस्त्यामध्ये कितीतरी ॲक्सिडेंट झाले. हा तर आता पेज भरला म्हणून थोडंसं बरं वाटत आहे, पण इतकं अतिशय खराब आणि त्याच्याहून पुढं गेलं की लोक कितीतरी त्या मेडिकल स्टोअरजवळ तर किती लोक पडले. ते धंदे काकाच्या घराजवळ ॲक्सिडेंट झाला ना, खूप नुकसान झालं लोकांचं. आणि वाहतुकीचा हा खूप मोठा मार्ग आहे, इथनं खूप गाड्या जात असतात आणि हे रस्ता मंजूर झाला. त्याच्यासाठी पाठपुरावा जो आहे, सतत पाठपुरावा मी केलेला आहे. एका फाईलच्या मागे 40 अधिकाऱ्यांचं सह्या घ्यायला लागते, जवळजवळ 40 अधिकाऱ्यांच्या टेबलावर जावं लागते. आयुक्त महोदयाची सही झाल्यावरही खालचे जे टीम आहे त्या लोकांकडे, एखादा अधिकारी 8 दिवस सुट्टीवर गेला की ती फाईल 8-10 दिवस ती काही होत नाही, समोर वाढत नाही. असे महानगरपालिकेचं काम आहे आणि ते सँक्शन झालं आणि याचं भूमिपूजन आज इथे होत आहे. या भागातल्या सगळ्या नागरिकांना फार आनंद आहे. परवाच्या दिवसापासून आम्ही फिरत आहोत तर लोक खूप खुश आहे ह्या रस्त्यासाठी. हा रस्ताच नाही तर ह्या भागामध्ये आपण भरपूर काम केले. या भागामध्ये जेव्हा देवेंद्रजी आमदार होते, हे पिण्याची पाण्याची टंकी, ह्या भागामध्ये पाण्याच्या खूप समस्या होत्या. 2002 मध्ये मी नगरसेवक होतो, तेव्हा ह्या परिसरामध्ये पाणी फक्त आम्ही टँकरनंच पुरवत होतो. सगळ्या या भागातल्या महिला रात्रीच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत टँकरसाठी बसून राहायच्या आणि सतत ते टँकरची वाट पाहायच्या आणि टँकर येईल तेव्हाच ते पाणी त्या लोकांना मिळत होतं. त्याहून जास्त कमी पाण्याची समस्या कमी झाली. त्याच्यानंतर आमचे जगदीशजी गॉलवंशी होते नगरसेवक, अरुणा गॉलवंशी इथल्या नगरसेविका होती, मी महापौर होतो. त्यावेळेस हा एक प्रस्ताव, कारण की पाणी गोरेवाड्यातून ह्या दाब्या टंकीपर्यंत पाईपलाईन टाकली आणि ते पाईपलाईन फॉरेस्टमधून पाण्याची लाईन ते येत होती, म्हणून ते फॉरेस्टची एनओसी नव्हती भेटत, तर ते थांबवला गेलेला होता. परंतु सुधाकरराव देशमुख त्यावेळेस आमदार होते आणि त्यांनी सतत प्रयास करून फॉरेस्टची एनओसी मिळवून दिली. तेव्हा ती लाईन आली
आज साहेब इथे सगळे लोक पाण्यानं सुखी आहे आणि म्हणून आमचे संपर्कही कम झाले, नाहीतर इतके फोन यायचं का आम्हाला जेवण मुश्किल होतं. सकाळच्या 8 वाजतापासून पाण्याच्या या सेमिनारच्या इतक्या टंकीवर आम्ही बसायचं आणि तिथून एक टँकर आम्ही पाठवायचा. हा पूर्ण प्रभाग 12मध्येच पाणी नव्हता. असा हा परिस्थिती हा प्रभागाचा होतं. पण पाण्यानं सुखी झाले, परंतु तरी सुद्धा या भागामध्ये विकास कामाची इतकी गरज आहे की जागोजागी रस्ते खराब झालेले आहेत, जागोजागी काम करण्याचे फार सतत लेआउट नवीन नवीन तयार होत आहेत, सतत नवीन नवीन वस्त्या वाढत आहेत आणि एक घर इथे एक घर तिथे. त्याच्यामुळे कितीही कामं केले तरी इथे दिसून पडत नाही. विकास भाऊ या भागातले आमदार आहेत. विकास भाऊंचं मी अभिनंदन करते की त्यांनी जो रस्ता बनवला, तो रस्ता जे आपले किंकर बोरवेल पासून तर आपलं वासनिक कॉलेजपर्यंत जाणारा तो रस्ता अतिशय खराब होता. इतका मोठा रोड होता की आमच्या याच्यात होतं नाही की आम्ही करू शकत नव्हतो. पण माननीय आमदार साहेबांनी तो रस्ता केला आणि तिथचे लोक खरोखर सुखी झाले. नाहीतर इतक्या म्हणजे तकलीफ होत होतं लोकांना की जाणं येणं मुश्किल होतं. तो 1-2 रस्ताच नाही, परंतु असे कितीतरी रस्ते विकास भाऊ आपल्या भागात बनवायचे. आणि आज आपल्यासोबत पालकमंत्री साहेब आलेले आहे. मी विनंती करते साहेब, देवेंद्रजींनी इथे खूप फंड दिला, सुधाकर रावजी साहेबांनी पण इथे खूप काम केलं आणि आपणही आमदार होते मागच्या वर्षी, आपणही करोडो रुपये मला दिले. पण प्रभाग इतका मोठा आहे की ह्या कोपऱ्यात काम केलं तर त्या कोपऱ्यात दिसत नाही. पण तो जो निधी होता साहेब तुम्ही आमदाराची दिली, पण आता तुम्ही पालकमंत्री आहात आणि आता तो पालकमंत्रीचा पण निधी आम्हाला आपण द्यावा. या भागामध्ये भरपूर रस्त्याचंच कामं जास्त आहेत आणि मला ह्या भागातले रस्ते जर झाले तर या लोकांना खूप सोय होईल. मला आणि विकास भाऊचं मी सांगेन, मी 2002 मध्ये नगरसेवक होती आणि विकास भाऊ महापौर होते. ते माझे भाऊ आहे आणि विकास भाऊकडे मी कधी फायला घेऊन जात होती. ते काय बोलायचे मी तुला पाठीची नाही समजत, तू माझी बहिणी आहे, पैलवानची इकडची आहे. म्हणून कोणतेही कामं कोणतेही फायले मी लिहिले असेल त्यावेळेस भाऊ आमची सरकार नव्हती, पण विकास भाऊनी खूप मदत केलं मला त्यावेळेस आणि भरपूर कामं मी त्यावेळेस केलेले आहे. आणि आत्ताही भाऊंना मी विनंती करते की खरोखर आपल्या प्रभाग आमच्या प्रभाग तुमच्याकडे पश्चिम नागपूरची जबाबदारी आहे. पश्चिम नागपूरमध्ये तुम्हाला काम करणं आहे, पण पश्चिम नागपूरमध्ये हे 2 प्रभाग असे आहे, जिंगाबाई टाकळी आणि प्रभाग 12. हा दाभा परिसर तर खूपच अतिशय आहे, जिकडे जाल तिकडे कामं दिसतात. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या ज्या काही संस्था असतील त्यांच्याकडून काम इथे करून घेण्याची जनतेची जबाबदारी माझी आहे, ती मी पूर्ण करणार आहे. आज या ठिकाणी आपण निधी दिला, आपलं अभिनंदन. मायाताई तुम्ही या निधीसाठी फार फॉलोअप घेतला. फडणवीस साहेबांनी सांगितलं, परंतु मी सुद्धा यासाठी आधीच पत्र दिलेले होते, ते मी बोलत नाही इथे. तर क्रेडिट मायाताईंचा, मायाताईंनी फॉलोअप घेतला पुष्कळ, त्यांना क्रेडिट देतो मी. आणि म्हणणं जेवढा भरगच्च करायचं म्हणजे मी आता 12 कोटीचा रस्ता गेला, तुम्ही पुढं माझीच चालला गेलो. म्हणून मला असं वाटतं की असे फॉलोअप घेणारे लोक जर असले, आमची प्रणिती काही जवळची ती कारपोरेटरची सुद्धा नगरसेवक नसताना सातत्यानं पाठपुरावा, तर हे नगरसेवक ही जात एकच आहे. यांचं काम आहे जनतेची कामं करणं. मग तो निवडणूक झाल्यावर पक्षविक्ष विस्मृत सामान्य जनतेच्या साठी धावत असतात आणि हीच भावना राहिली पाहिजे. आणि अशी स्पर्धा राहील तरच या क्षेत्राचा विकास होईल असं वाटते मला. ही स्पर्धा राहिली पाहिजे की कोण जास्त धावून काम आणू शकतं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा राहू आणि दाभा क्षेत्राचा विकास हे बरेचशी कामं म्हणजे मागच्या 5 वर्ष मी आमदार असताना जास्तीत जास्त निधी या भागासाठी खर्च केला आहे म्हणण्यास हरकत नाही. माझ्याजवळ कागदोपत्री आहे. जे रोड होते, कारण की इथे काळी मातीची जमीन आहे. तुम्ही रोड बनवलं डांबराचा की 2 वर्षात ट्रक जाऊन तो पुन्हा खाली जाऊन अनेक भागात सिमेंट रस्त्याचं निर्माण केलं आहे. शासनाची मदत झाली आहे. मुख्यमंत्री साहेबांकडे जोही कागद देतो ते कधी नाही म्हणत, ते मला निधी देतात विरोधी पक्षाचा असलं तरी. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनाही माहिती आहे का ते या मतदारसंघातून निवडून आले होते, त्यांनाही या भागाची स्थिती माहीत आहे. आणि म्हणून आम्ही लोक
सर्व मिळून या दाभा क्षेत्रातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू. बावनकुळे साहेब इथे आले आणि त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर एवढ्याशा कामासाठी ते जात नाही मला माहीत आहे, परंतु माझ्या मतदारसंघात आले, त्यांचं स्वागत आहे. आणि बावनकुळे साहेब बाकीचे उरलेले आपले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून दिले, आमचे फार फार आम्ही तुमचे आभारी राहू एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.